मित्रांनो, मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो। तर मित्रांनो, जगन्नाथने अशी काही जबरदस्त खेळ खेळलेली आहे, त्यामुळे राजकुमार आणि मोनिका यांचे मात्र 3:13 वाजलेले आहेत। जगन्नाथने असा काही भयंकर डाव खेळलेला आहे, त्यामुळे सगळेच जण हादरून गेलेत आणि भूतकाळातील महाभयंकर सत्य सगळ्यांसमोर आलेलं आहे। तर मित्रांनो, भूतकाळामध्ये ज्या काही गोष्टी लपल्या गेल्या होत्या आतापर्यंत तिलोत्तमाच्या समोर आल्या नव्हत्या, पण मात्र जगन्नाथच्या हुशारीमुळे हा सगळा काही प्रकार समोर आलेला आहे। तर मित्रांनो, जगन्नाथने आता कोणती खेळी खेळलेली आहे, त्यामुळे राजकुमार आणि मोनिका यांचे मात्र 3:13 वाजलेले आहेत। मित्रांनो, नक्की काय घडलंय, कसं घडलंय ते सगळं काही आपण सविस्तर जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता पोलीस गुरुकुलमध्ये आलेले असतात आणि सावलीला कोर्टाची नोटीस दाखवत म्हणू लागतात, गुरुकुलात आम्ही सील करणार आहोत। ते ऐकून मात्र सावली, अबीर आणि व्यंकटेशला खूप मोठा धक्का बसतो। पोलिसांना विचारू लागतो की साहेब, अहो हे काय बोलताय तुम्ही असं अचानक गुरुकुल कसं काय सील करू शकता? त्यावेळी इन्स्पेक्टर म्हणू लागतो की हे बघा, आम्ही असं अचानक काहीच करत नाहीये। 15 दिवसांपूर्वीच तुम्हाला कोर्टाने नोटीस पाठवली होती, परंतु तुम्ही त्याच्यावर मात्र कुठलीच ऍक्शन घेतली नाही, गुरुकुल रिकामं केलं नाही, म्हणूनच आम्हाला मात्र हे गुरुकुल सील करावं लागतंय। ते ऐकून सावली आश्चर्यानेच म्हणू लागते की साहेब, हे काय बोलताय तुम्ही? आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस मिळालेली नाहीये आणि मुळात गेल्या 4 दिवसांपासून आम्ही इथेच नव्हतो। बघा प्लीज, तुम्ही हे सगळं काही थांबवा। त्यावरती इन्स्पेक्टर म्हणू लागतो की नाही मॅडम, आम्हाला आता काहीच थांबवता येणार नाहीये, तुम्हाला हे गुरुकुल खाली करावंच लागेल। ते ऐकून सावली, व्यंकटेश आणि सगळीच मुलं खूपच घाबरून जातात। त्यावेळेला पोलीस मात्र सगळ्या मुलांना गेटच्या बाहेर काढतात आणि अबीर मात्र खूपच रडू लागतो। अबीर सावलीला म्हणू लागतो की अगाई, हे सगळं काही काय चाललंय, प्लीज थांबव ना यांना। त्यावेळी सावली म्हणू लागते की अबीर, तू आधी शांत हो, मला थोडासा विचार करू दे। तितक्यात पोलीस म्हणू लागतो की मॅडम, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का, निघा तुम्ही बाहेर। त्यामुळे सावली मात्र अबीरला घेऊन त्या गुरुकुलमधून बाहेर पडते। त्यानंतर ती ताबडतोब मात्र जगन्नाथला कॉल करते। जगन्नाथला मात्र या सगळ्या गोंधळाबद्दल काहीच माहिती नसते। तो सावलीला विचारू लागतो की काय बाळा, तुम्ही गुरुकुलमध्ये परत आलात की नाही, तुमचा कॅम्प कसा झाला? त्यावेळी सावली म्हणू लागते की बाबा, आम्ही सगळे परत आलो, इथे मात्र खूप मोठी गडबड झालेली आहे, तुम्ही प्लीज ताबडतोब गुरुकुलमध्ये निघून या। ते ऐकून जगन्नाथ मात्र घाबरूनच विचारू लागतो की काय झालंय, मला सांग बरं शांतपणे। आणि मग मात्र सावली त्याला घडलेला संपूर्ण प्रकार सांगायला सुरुवात करते आणि गुरुकुल सील केला हे लक्षात आल्यावर मात्र जगन्नाथच्या पायाखालची सुद्धा जमीन हादरलेली असते। तो ताबडतोब इकडे जाण्यासाठी निघतो, तर सावली मात्र आता रडतच गुरुकुलला लागलेलं कुलूप पाहू लागते आणि मग त्यानंतर तिचं लक्ष तिथेच असलेल्या नोटीसकडे जातं। नोटीसवर उपम कॉस्मेटिक हे नाव पाहून तिला मात्र खूप मोठा धक्का बसतो। तर इकडे अबीर मात्र खूपच रडू लागतो। व्यंकटेश त्याला समजावण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न करू लागतो। तर इकडे मात्र अमृता तिलोत्तमासाठी चहा घेऊन येते, मात्र चहा ठेवून तिथेच उभी असते। त्यावेळेला तिलोत्तमा म्हणू लागते की काय ग अमृता, तुला काही बोलायचंय का? त्यावरती अमृता म्हणू लागते की हो आई, मला ना तुम्हाला एका विषयावर बोलायचं आहे, पण कसं बोलू तेच समजत नाहीये। ते ऐकून तिलोत्तमा गालातल्या गालात हसून म्हणत असते की बोल ग, तुझ्या मनात जे काही आलंय ना ते पटकन बोलून टाक। आणि मग अमृता तिला सांगायला सुरुवात करते आणि ती म्हणू लागते की आता ज्या वेळेला मी किचनमध्ये काम करत होते ना, त्यावेळेला मात्र तिकडे ती शुभ्रा आली होती आणि ती मला असं म्हणाली की आता लवकरच ओवीचं गुरुकुल बंद होणार आहे। ते ऐकून मात्र तिलोत्तमाला खूप मोठा धक्का बसतो। तिलोत्तमा म्हणू लागते की अगं नाही, शुभ्रा कशी आहे तुला माहिती आहे ना, तिने कुठेतरी काहीतरी ऐकले असेल आणि तिच्या मनानेच तिचा अर्थ काढला असेल आणि तुला येऊन बोलली असेल, पण हे असं अजिबात काहीच होणार नाहीये। पण अमृताच्या मनात मात्र शंकेची पाल चुकलेली असते। पुन्हा एकदा तिलोत्तमाला म्हणू लागते की आई प्लीज मला काय ते सांगा, तुम्ही पुन्हा एकदा ओवीचं गाणं बंद करणार नाही ना? कारण शुभ्रा मला म्हणत होती की काकू, माझ्याकडे खूप मोठं सिक्रेट आहे, जर का तुम्हाला खाऊ घेऊन दिलास ना तरच मी तुला सांगेन आणि म्हणूनच मला खूप भीती वाटते। त्यावरती तिलोत्तमा म्हणू लागते की नाही ग अमृता, तसं काहीच नाहीये, ती शुभ्रा मुद्दामून असं काहीतरी बोलत असेल आणि हे बघ, मी तुला शब्द देते ना, यापुढे ओवीचं गाणं कधीच बंद होणार नाही। आता सारंगच तिच्यासाठी वाटेल ते करत असेल, मग मी तरी त्यांना थांबवणारी कोण? ते ऐकून अमृताला सुद्धा खूपच आनंद होतो आणि ती तिलोत्तमाचे आभार मानून तिथून निघून जाते। तिलोत्तमा मात्र काळजीत पडलेली असते। तर इकडे मात्र सारंग, ओवी घरी आलेले असतात। अमृताला मात्र त्यांना भेटून खूपच आनंद होतो। अमृता मात्र ओवीच्या तब्येतीची चौकशी करते। त्यावेळेला ओवी म्हणू लागते की काकू, बाबा आल्यापासून ना मला एकदम बरं वाटतंय,
ते ऐकून मात्र सारंग अमृताला दोघांनाही हसू येतं. त्यानंतर मग ओवी कॅम्पमध्ये तिने काय काय मजा केली हे मात्र अमृताला सांगायला सुरुवात करते. आणि बोलता बोलता ती असं सुद्धा म्हणू लागते की आता बाबा सुद्धा खूपच खुश आहे बरं का. ते ऐकून मात्र अमृता सारंगकडे पाहते तर सारंग घाबरूनच म्हणू लागतो की नाही नाही तसं काही नाहीये, आता मी जातो आणि पटकन फ्रेश होऊन येतो. असं म्हणत तो मात्र पटकन त्याच्या रूममध्ये निघून जातो. त्यानंतर अमृता ओवीला विचारू लागते की काय ग ओवी, तुझा बाबा इतका खुश का आहे, मला सांग, तिकडे तुझी ती टीचर सुद्धा आली होती का. तर ओवी म्हणू लागते की हो काकू, तिकडे सावली टीचर सुद्धा होत्या. आणि ते ऐकून मात्र अमृता सुद्धा खूपच खुश होते. नंतर अमृताच्या मोबाईलवर मात्र अबीरचा कॉल येतो. अमृता ओवीला मोबाईल देते आणि ती ओवीसाठी नाश्ता बनवायला निघून जाते. इकडे ओवी मात्र कॉल रिसीव्ह करते आणि अबीरला विचारू लागते की काय रे अबीर, काय झालं. अबीर रडतच तिला विचारू लागतो की सुपर हिरो आणि तू पोचले का ग घरी. त्यावरती ओवी म्हणू लागते की हो आम्ही पोचलो, पण मला सांग की तुझ्या आवाजाला काय झालंय, तू का रडतोय. आणि मग अबीर घडलेला संपूर्ण प्रकार तिला सांगायला सुरुवात करतो. आपल्या गुरुकुलमध्ये पोलीस आलेत, त्यांनी गुरुकुल बंद केलंय. सगळं काही कळल्यानंतर ओवीला मात्र खूप मोठा धक्का बसतो. ओवी म्हणू लागते की अबीर हे सगळं काही कसं घडलं. त्यावेळी अबीर तिला म्हणू लागतो की अगं मी नाही ते असलेले एका पोलीस काकांना विचारलं आणि तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं होतं की रूपम नावाची एक मोठी कंपनी आहे आणि ही जागा त्यांच्या मालकीची आहे आणि त्यांनीच आपलं गुरुकुल बंद केलंय. हे ऐकून मात्र ओवीला खूप मोठा धक्का बसतो. ती विचारू लागते की काय रूपम कॉस्मेटिक का. त्यावर अबीर सुद्धा हो म्हणतो. त्यानंतर ओवी लगेच फोन ठेवून देते आणि सारंगकडे जायला निघते. त्यानंतर जगन्नाथ मात्र गुरुकुलमध्ये आलेला असतो आणि त्याला पाहून सावलीला मात्र थोडासा धीर येतो. त्यानंतर जगन्नाथ मात्र तो सील पाहतो. असणाऱ्या पोलिसांकडे जाऊन विचारतो हा सगळा काय प्रकार आहे, तुम्ही आमचं गुरुकुल का बंद केलंय. त्यावेळी पोलीस म्हणू लागतो की हे बघा साहेब, आम्ही तुम्हाला 15 दिवसांपूर्वी नोटीस पाठवली होती पण तुम्ही काहीच ॲक्शन घेतली नाही, त्यामुळे नाईलाजाने मात्र आम्हाला ही जागा सील करावी लागते. ते ऐकून जगन्नाथ म्हणू लागतो की आमच्यापर्यंत कुठलीच नोटीस पोचलीच नाही. त्यावरती पोलीस म्हणू लागतो की आता हे सगळं काही तुम्ही कोर्टात जाऊन सांगायचं, आमच्या पुढे बोलून काहीच उपयोग नाहीये. कोण मात्र जगन्नाथ खूपच चिडतो. तर कोर्टाचा माणूस म्हणू लागतो की हे बघा, तुमच्याकडे जे काही ओरिजिनल पेपर्स आहेत, पुरावे आहेत, ते आता तुम्ही कोर्टात सादर करायचे. ते पुरावे दाखवून काहीच उपयोग नाहीये. जोपर्यंत कोर्टाचा निर्णय होत नाही तोपर्यंत मात्र ही जागा सीलच राहणार. तर जगन्नाथला मात्र त्यांच्या पुढे काहीच बोलता येत नाही. तर सावली म्हणू लागते की बाबा नेहमी माझ्यासोबत असं का घडतं. ज्या माणसांपासून मी दूर पळण्याचा प्रयत्न करते ती माणसं मात्र पुन्हा पुन्हा माझ्या आयुष्यात येत आहेत. त्यावेळी जगन्नाथ म्हणू लागतो की सावली नको तू काळजी करू, आपण यामधून बाहेर पडण्याचा नक्कीच काहीतरी मार्ग शोधून काढूया. तर सावली म्हणू लागते की बाबा आता आपल्याकडे काही उरलं आहे, नेमकं काय करायचं आपण. आणि तुम्ही मला सांगा की तुम्हाला सुद्धा अख्ख्या पुण्यात ही जागा सापडली होती का गुरुकुल उघडायला. त्यावेळी जगन्नाथ म्हणू लागतो की सावली, मला तरी आता कुठे माहिती होतं की ही जागा त्या मेंदळींची आहे, पण तिलोत्तमाने मात्र हे सगळं काही करून अजिबात बरोबर केलेलं नाहीये. तिने शब्द दिला होता, आता मात्र तिने तो शब्द मोडला आहे. माझ्या पाठीत मात्र पाठीमागून खंजीर खुपसला आहे. तिला मात्र याची फळं भोगावीच लागणार. आणि मग त्यानंतर तो थेट मेंदळ्यांच्या घरी जायला निघतो. तर दुसरीकडे मात्र ओवी अस्वस्थपणे फेऱ्या मारू लागते. सारंगची वाट पाहू लागते. सारंग वॉशरूम मधून बाहेर येतो. त्यावेळेला सारंग ओवीला विचारू लागतो की काय ग, काय झालंय. अगं म्हाताऱ्या माणसांसारखं काय टेन्शन घेऊन फेऱ्या मारते. त्यावेळी ओवी म्हणू लागते की बाबा खूप मोठी गडबड झालेली आहे. त्यावेळेला सारंग म्हणू लागतो की काय ग, काय झालंय. आणि मग ओवी मात्र त्याला अबीरने जे काही सांगितलेलं असतं ते सांगायला सुरुवात करते. अगं आपल्या कंपनीचा आणि त्या गुरुकुलचा काय संबंध. तर ओवी म्हणू लागते की नाही बाबा, खरंच त्या नोटीसवर रूपम कॉस्मेटिकचंच नाव आहे आणि अबीर मला म्हणत होता ती जी गुरुकुलची जमीन आहे ना ती आपल्या कंपनीची आहे. ते ऐकून मात्र सारंगला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तर सारंग ओवीला म्हणू लागतो की बाळा तू अजिबात काळजी करू नको, मी पाहतो काय करायचं ते. तर दुसरीकडे मात्र मोनिका तिलोत्तमाला सांगू लागते, ऐका ना आईसाहेब, आताच राजकुमारचा फोन आला होता आणि त्यांनी मला असं सांगितलं आहे की मी त्या गुरुकुलमध्ये पोलिसांना पाठवलंय आणि पोलिसांतर्फे ते गुरुकुल सील करून घेतले. ते ऐकून मात्र तिलोत्तमा डोक्याला हात लावते, कारण राजकुमारने मात्र हे सगळं काही चुकीच्या पद्धतीने केलेलं असतं. त्याने सील करण्याआधी नोटीस वगैरे काहीच पाठवलेली नसते आणि म्हणूनच तिलोत्तमा चिडून म्हणू लागते. त्या राजकुमारला किती वेळा समजवण्याचा प्रयत्न केला ना तरी हा मुलगा मात्र ऐकत नाही. त्याला असं करायची काय गरज होती. आता ज्या वेळेला जगन्नाथला हे सगळं काही कळेल ना तेव्हा मात्र तो माणूस त्याला सोडणार नाही. आणि त्याच वेळेला जगन्नाथ तिथे येतो आणि तो मोठ्याने तिलोत्तमा असं ओरडतो,
त्याच वेळेला तिलोत्तमा मात्र मागे वळून घाबरूनच पाहू लागते. जगन्नाथचा रुद्र अवतार पाहून मात्र त्या दोघी खूपच घाबरलेले असतात. जगन्नाथ खूपच चिडलेला असतो आणि तिलोत्तमाला धमकी देत म्हणू लागतो, आता तू जे काही केलेस ना ते मात्र तुला खूपच महागात पडणार आहे, एवढं तू लक्षात ठेव. तुझी हिंमत तरी कशी झाली ग माझ्या पाठीत खंजीर खुपसण्याची, मरून वार करायला तुला लाज वाटते का? त्यावेळी तिलोत्तमा म्हणू लागते की जगन्नाथ वाटतील ते बोलू नकोस, या सगळ्याशी माझा काहीच संबंध नाही, हे सगळं काही त्या राजकुमारने केलेलं आहे. त्यावेळेला मात्र जगन्नाथ चिडून म्हणू लागतो, अगं त्याचं नाव घेऊन स्वतःची कातडी अजून किती दिवस वाचवणार आहेस तो काही तुझ्या परवानगीशिवाय पुढे जाणार नाही, त्यामुळे खोटं बोलणं बंद कर. आणि मग त्यानंतर अमृत आणि सारंग सुद्धा त्या ठिकाणी येतात. सारंगच्या सुद्धा सगळं काही लक्षात आलेलं असतं. तर जगन्नाथ मात्र तिलोत्तमाला धमकावून म्हणू लागतो की तुला या सगळ्याची किंमत मोजावीच लागणार, असं म्हणत तो तिथून बाहेर पडतो. आता सारंग सुद्धा तिलोत्तमावर खूपच चिडलेला असतो आणि तिला म्हणू लागतो, आई तुला काय गरज आहे ग असा खोटेपणा करायची? तर तिलोत्तमा म्हणू लागते की मी काहीच केलेलं नाहीये, या सगळ्याच्या पाठीमागे मात्र राजकुमार आहे आणि तो जे काही करतोय ते योग्यच आहे, फक्त त्याचा मार्ग चुकतोय इतकंच. मुळात ती जमीन आपल्या मालकीची आहे. त्यावरती सारंग म्हणू लागतो की हो का, आता पुढे काय करायचंय ना ते मी बघतो, कारण त्या जमिनीचा मालक आता मी सुद्धा आहे. तो रागातच घरातून बाहेर पडतो. त्यामुळे तिलोत्तमा घाबरते आणि मोनिका सुद्धा, आणि ती लगेचच राजकुमारला कॉल करून हे सगळं काही सांगायला सुरुवात करते. तर दुसरीकडे मात्र सावलीला गुरुकुलमधून तिची वाद्य बाहेर आणायची असतात. हवालदार मात्र तिला आतमध्ये जायची परवानगी देत नसतो. त्याच वेळेला तिकडे जगन्नाथ येतो. अबीर म्हणू लागतो की आजोबा काहीतरी करा ना, मला खूप भीती वाटते. त्यावेळी जगन्नाथ त्याला समजावून म्हणू लागतो की नको काळजी करू, सगळं काही ठीक होईल. तर मित्रांनो, आता मालिकेत पुढे काय घडणार आहे हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असेल. असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.